दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण अनेक वर्षाचा मागील जर इतिहास बघितला, इतिहास तो वाचला, तर आपल्याला लक्षात येतं की राज्य आणि सत्ता मिळवण्यासाठी लोकांनी काय काय केलं. नवऱ्याने बायकोला मारलं, बायकोने नवऱ्याला मारलं, मुलाने बापाला मारलं, बापाने मुलाला मारलं, भावाभावाने एकमेकांना मारलं. आणि हे सर्व कशासाठी? तर सत्तेसाठी. सत्ता आपल्या हातामध्ये पाहिजे. मनुष्याला एक ध्येय असतं बघा, एक इच्छा असते की आणि ती प्राप्त करायचं. एकदा ते डोक्यात घुसलं की मग तो कुठलाही मार्ग अवलंबतो, तो कुठल्याही मार्गाने जातो. मग आपण तो वाईट असला तरी चालेल. आपण सध्या बघा, आपण टी व्हीवर बऱ्याच वेळेस हे गुन्हेगारीवर काही सिरियल्ससुद्धा आहेत, त्या आपण बघतो. त्यामध्ये आपण काय बघतो? लोक प्रॉपर्टीसाठी, सत्तेसाठी एकमेकाचा खून करतात. तो खून करताना हे पण तो विचार करत नाही किंवा गैरमार्गाने पैसा मिळवताना हाही विचार करत नाही की हे मला पुढे माझं भविष्य काय, मी तुरुंगात जाईन किंवा मला फाशी होईल. परंतु मनुष्य तो सुद्धा विचार करत नाही. प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, जमीन आहे, सत्ता आहे, ह्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. पण ह्या सर्वांचा जो शेवट आहे हा दुःखद आहे, वाईट झालेला आपण प्रत्येक सिरियलमध्ये बघतो. बघा, अशा वाईट ध्येय आणि इच्छा ज्या आहेत ह्यामध्ये देवाची इच्छा आपण विसरतो. ते आपल्या डोक्यामध्ये इतकं घुसलेलं असतं की देवाची इच्छा काय आहे हे आपण विसरतो. आणि म्हणून आपण सर्व आपली जी कामं आहे ही देवावर सोपवण्याच्या ऐवजी आपण आपल्या इच्छेने सर्व काही करतो. उद्या आपले काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही, परंतु सर्व काही वाईट मार्गाने आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याला शेवटी म्हणायचं तर मनुष्याला आपण म्हणतो ना, किती जमीन लागते? 6x4ची. परंतु अनेक जमिनी घेण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याच्या मागे तो लागतो. काही जण ह्याही पुढे जातात. बघा, मार्क वर्तमान ह्याचा 10वा अध्याय, ह्यामध्ये आपण वाचतो की जब्दीचे पुत्र आणि याकोब व योहान यांची काय इच्छा होती? त्यांनी सांगितलं की प्रभू येशूला की तुम्ही तुमच्या वैभवात आम्हाला एकाला डावीकडे एकाला उजवीकडे बसवा. बघा काय इच्छा आहे लोकांची. हे सर्व येशूने त्यांना सांगितलं हे माझ्या हातात नाही आहे, हे परमेश्वराच्या हातात आहे. मनुष्याची इच्छा जी आहे, ध्येय आहे, हे कुठल्या थराला जातं ते आपण बघायला पाहिजे. ते आपण ह्या ठिकाणी बघतो. बघा, ह्या जीवनामध्ये आपण आकांक्षा आहे, ध्येय आहेत, आपल्या इच्छा आहेत, ह्या मनात धरणं काही वाईट गोष्ट नाही. ध्येय आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु देवाची वाट व इच्छा न पाहता आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस आपण ते चुकीचं करतो. जेव्हा आमची ध्येय व आमची इच्छा ही आम्ही देवाच्या हाती सोपवतो, तो चांगले तेच आम्हाला देणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 128 आणि पहिलं वचन, Psalm 128 and verse 1. धन्य तो पुरुष जो परमेश्वराचे भय धरितो, तो त्याच्याच मार्गाने चालतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो.